तुमच्या आयुष्यातील यश आणि अपयशाचे खरे कारण तुमच्या नशिबात नसून तुमच्या स्वभावात दडलेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 16 मध्ये दैवी आणि असुरी संपत्तीचे असे रहस्य सांगितले आहे जे प्रत्येक व्यक्तीचे भविष्य घडवू किंवा बिघडवू शकते. तुमच्यामध्ये दैवी गुण आहेत की आसुरी प्रवृत्ती हे ओळखायचे असेल आणि जीवन यशस्वी, शांत आणि आनंदी बनवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला जाणून घेऊया श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाचे दिव्य ज्ञान. नमस्कार. दैवासुर संपद विभाग योग. दैवी आणि आसुरी स्वभाव. अभयम सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम रीरचापलम तेज क्षमा धृती शौचम द्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीं बीजातस्य भारत. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण. हे भारता, हे अर्जुना, दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये हे सर्व दैवी गुण आढळतात. पुढचा श्लोक आहे, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. पुढचा श्लोक आहे, दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरीमता मासूच संपदम दैवीं बीजातोसी पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. भगवान अर्जुनाला सांगतायत की तू काही काळजी करू नकोस कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. पुढचा श्लोक आहे, द्वभूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरम पार्थ मे शृणु. हे पार्था, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव असतात. मी यापूर्वीच तुला दैवी गुणाचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे वर्णन ऐक. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. आसुरी प्रकृतीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. सुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही असं भगवान सांगतायत. पुढचा श्लोक आहे, असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरणीश्वरम अपरस्परम संभूतम किमन्यत काम हेतुकम. ते म्हणतात की, म्हणजे कोण म्हणतात तर आसुरी लोक, ते म्हणतात की हे जगत असत्य आणि निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळेच हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. पुढचा श्लोक आहे, एताम दृष्टिम वष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्र कर्माणः क्षयाय जगतो हिताः. अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी आणि उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. पुढचा श्लोक आहे,
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानं दान्वितः मोहात् गृहीत्वात् सद्ग्रहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिभूत कर्म करण्यास वृत्तस्थ झालेले असतात. पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की चिंताम परिमेयां च प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतिर्बद्धा कामक्रोधपरायणा म्हणते कामभोगार्थमन्यायनार्थ संशयान. अर्थ आहे इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. त्यांचा म्हणजे कुणाचा तर आसुरी लोकांचा. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. पुढचा श्लोक आहे इदमद्य मया लब्धमिमं प्राप्से मनोरथम् इदमस्तिमपि मे भविष्यति पुनर्धनम् असो मया हतः शत्रुर्हनिष्ये चापराणपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी आढोऽभिजनवा अस्मि पुण्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य ज्ञानविमोहिता. अर्थ आहे आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जाते. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. पुढचा श्लोक आहे अनेक चिंत विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये श्लोक आहे आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञस्ते दंभेनाविधिपूर्वकम्. अर्थ आहे आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदान्ध झालेले आसुरी लोक कधी कधी शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता अहम भावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात. पुढचा श्लोक आहे अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽप्यसूयकाः. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. तानहं दिशतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्त्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामध्ये विविध असुरी. पुढचा श्लोक आहे आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येव कौन्तेय ततो यान्ति धमां गतिम्. हे कौन्तेया आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. त्रिविधं नरकसेदं द्वारं नाशनात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्माद्दे काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. पुढचा श्लोक आहे एतेर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारे श्रीभिर्नरः
प्राप्ततो याची पराम गतिम. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेष्ठकर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. पुढचा श्लोक आहे, यह शास्त्रविधी सज्ज वर्तते कामकारत न स सिद्धिं वाप्नोति न सुखम न पराम गतिम. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम हार्ससी. अर्थ आहे, म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यातील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. तर आजचा श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय 16 वरील हा अभ्यास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी ग्रंथार्थ चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आपल्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंटमध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूयात श्रीमद भगवद्गीतेच्या पुढील अध्यायासह. तोपर्यंत श्रीकृष्णार्पणमस्तु. जय कृष्ण. राधे राधे.